This is the culture of my village and my village name is मोही. तर नमस्कार मित्रांनो आणि आपलं नियोजन खट. तर आज आपल्या मोही गावातील मोडक्या महादेवाचा भंडारा होता. मोडका महादेव आपल्या गावातील एक महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिरात आज आपण भंडारा जेवासाठी गेलेलो. मग गेल्या पहिल्यांदा महादेवाचं शूट आणि दर्शन करून घेतलं आणि केलं नियोजन खट. मंदिराच्या जवळ गेलो की पहिल्यांदा थोडंसं शूट करून घेतलं आणि डायरेक्ट चढलो आपण पुराण वाटायला मशीन कसली आहे बघा मित्रांनो. ही आपल्या बेलदेवातली मशीन आहे आणि बेलदेवाचा भंडाराचं पुराण पण ह्याच मशीनवर वाटलं जात. तर तुम्ही म्हणत असाल की पुरणपोळीचा स्वयंपाक भंडारात कसं काय, तर आमच्या गावातल्या लोकांच्या युक्तीमुळं आणि गावातील एकी टिकून राहण्यासाठी गावातीलच लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे. हा भंडारा 150 वर्षापूर्वीपासूनचा आहे. भंडाऱ्यासाठी पुरणपोळी केली जात नव्हती. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी, मुगाचं कालवण, मुगाच्याच भाकरी करीत होती. अशा परिस्थितीत इथं भंडारा चालू होता. गावातील सर्व लोक एकत्र येण्यासाठी गावातील लोकांच्या खिशातील वर्गणीतून हा भंडारा केला जातो. प्रत्येक घरातून एक ना एक तरी स्त्री स्वयंपाक करण्यासाठी येत असते आणि भंडाऱ्याची शोभा वाढवत असते. एवढ्या पुरणपोळीचा स्वयंपाक करणं 4-2 लोकांचं काम नाही. आमचं मुळे गाव म्हणलं की धार्मिकतेच्या बाबतीत गाव आमचं एक नंबरला येतं. असला श्रावण महिना जरी असला तरी श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी आमच्या गावामध्ये केली जात नाही आणि अशा प्रकारच्या भंडाऱ्यामध्ये पुरणपोळी, गुळवणी, आमटीचा सुंदर असा स्वयंपाक गावातील लोकांच्या मदतीनं आणि गावातील लोकांच्या जेवणासाठी केला जातो. तर तुमच्या गावात अशा प्रकारचा स्वयंपाक आणि कार्यक्रम केला जातो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाता जाता फॉलो करून नियोजन तेवढं खट करा.